तुम्हाला सुद्धा सकाळी नाश्त्याला काय करू म्हणून झोप येत नाही, पटकन उठा आणि तांदूळ मूग डाळ सेम क्वांटिटीमध्ये भिजत घाला. थोडीशी उडीद डाळ मसूर डाळ घातली तरी सुद्धा चालतंय. हे सगळ्यात भिजत घातल्यावर टेन्शन फ्री झोपायचं. सकाळी उठल्यावर पुन्हा कामाला लागायचं. भिजत घातलेलं सगळं मिक्सरमध्ये काढायचं. मिरची, लसूण, बीट, आलं वगैरे घालून छान ग्राइंड करून घ्यायचं. याच्यातच थोडंसं बेसनचं पीठ आणि मीठ घातलं तरी सुद्धा चालतंय. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं नव्हतं, त्याच्यामुळे नंतर घातलेलं आहे. थोडंसं 2 चमचे बेसन आणि चवीनुसार मीठ. छान मस्त बॅटर करून घ्यायचं मिक्स करून. नंतर नॉनस्टिक पॅनला तेल लावायचं, पाणी टाकून छान तवा पुसून घ्यायचा. त्याच्यावरती डोस्याचं बॅटर सोडून छान डोसा स्प्रेड करून घ्यायचा. मी वरून लोणी लावलेलं आहे व्हाईटवालं. तुम्ही बटर, तूप लावू शकता. छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आणि बघू शकता मस्त असा हेल्दी पिंक डोसा तयार आहे. पिल्लू स्कूलला गेला होता. कारभाऱ्यांना इडली डोसा आवडत नाही. मग मी माझ्यासाठी एकच डोसा बनवला. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण घरी बनवा. पण सबस्क्राईब करा बरं का.